एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। नारायण राणेंना स्टेजवरच आली चक्कर, आवाज बसला, बोलताही येईना, भाषण अर्ध्यावरच सोडलं। एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। चिपळूणमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात बोलत असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना चक्कर आल्याची घटना घडली आहे। भाषणादरम्यान नारायण राणे यांना भोवळ आली। राणे यांचं भाषण शेवटच्या टप्प्यात असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागलं। त्यांचा आवाज बसला, लगेच त्यांना चक्कर आली आणि त्यामुळे त्यांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं। यावेळी राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास देखील नकार दिला। कार्यक्रमाच्या ठिकाणाहून राणे थेट गेस्ट हाऊसकडे रवाना झाले। दरम्यान त्यापूर्वी वाशिष्ठी डेअरी कृषी पशुधन प्रदर्शन महोत्सवात नारायण राणे यांनी नंदीचे दर्शन घेतले। यावेळी राणे यांच्यावर पारंपरिक गीत सादर करण्यात आले। कृषी महोत्सवात राणे दाम्पत्यानं नंदीचं दर्शन घेतलं। त्यानंतर राणे यांनी दक्षिणाही अर्पण केली। वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित वाशिष्ठी डेअरी कृषी आणि पशुधन प्रदर्शन महोत्सव बहादर शेख नाका येथील स्वातंत्र्यवीर वीर सावरकर मैदानात सुरू झाला आहे। 9 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। त्यानंतर सुरू झालेल्या भाषणादरम्यान राणे यांना चक्कर आली। राणे यांचा आवाज बसल्यानं त्यांनी आपलं भाषण आटोपतं घेतलं आणि त्यानंतर ते गेस्ट हाऊसच्या दिशेनं रवाना झाले। मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स हे तेजमयी संस्था याच्या यशोगाथेचं तोंड भरून कौतुक केलं। समृद्ध विकसित कोकणासाठी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स कोकणातील पिकांचं त्याचबरोबर औषधी वनस्पतींचं महत्त्व, कोकणी माणसाचा उत्कर्ष व्हावा, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या असणाऱ्या विविध योजना असतील आणि जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं स्थान याविषयी महत्त्वाचे योगदान याबद्दल साहेब बोलले। यानंतर या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी आपण आमंत्रित करूया। सहकाराला संवेदनशीलतेची जोड दिली की नेतृत्व समाज परिवर्तन घडवतं आणि या महोत्सवाच्या माध्यमातून ज्यांना आपण मॅनेजमेंट गुरु म्हणतो त्या दूरदृष्टी, शिस्त आणि सेवाभाव यांचा संघ अर्थात वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या मुख्य प्रवर्तक आणि चिपळूण नागरी ब्युरो रिपोर्ट SBN मराठी चिपळूण।